नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे जागृती। आपल्याला फायनान्स संदर्भामध्ये कितपत जागृती आहे हे आपण स्वतः समजून घेऊया। फायनान्शियल अवेअरनेस कशासाठी करायची किंवा फायनान्शियल याच्यामध्ये डिसिप्लिन का आवश्यक आहे आणि आपण बचत कशी करावी। जर गुंतवणूक करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला बचत करावी लागेल आणि बचत करण्याचं कारण काय, वाय वी डू नीड सेविंग्स। जर सेविंग केलं नाही तर आपलं काय होतं। तर या स्लाईडमध्ये बघा, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्याला 1999 मध्ये जर टू व्हीलर घ्यायची असेल, मोपेड घ्यायची असेल तर त्याला फार नाही फक्त 10,000, 15,000, 18,000 खर्च येत होता आणि त्याच वेळेला त्याला दर महिन्याला येणारा जो खर्च आहे तो 500 रुपये दर महिन्याचा खर्च मध्ये त्याचं भागत होतं। मग पेट्रोलसुद्धा फार स्वस्त होतं आणि बँकेचा विचार करता जर FDचे रेट बघितले तर त्यावेळेला 12 ते 15% FDचे रेट्स होते। पण आत्ता 2024-25चा विचार करता तर टू व्हीलर घ्यायची म्हटली तर सुद्धा आपल्याला कमीत कमी 1 लाख ते 2 लाख रुपये खर्च येतो आणि या टू व्हीलरचा खर्च दर महिन्याचा कमीत कमी 10,000 रुपये मेंटेनन्स आणि पेट्रोलचा विचार करता आपल्याला भरावा लागतो। आणि दुसरी गोष्ट अशी, इन्व्हेस्टमेंट जर करायचं म्हटलं तरी FDचे रेट्स इतके खाली आहेत की 5.5% ते 8% पर्यंत FDचे रेट झालेले आहेत। त्याच्यामुळं गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला सेव्हिंग करण्याची गरज आहे, कारण महागाई वाढलेली आहे, वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळं आपली परचेस जे काही पॉवर आहे, पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा बचत करावी लागेल। आणि बचत करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपण रोजच्या रोज आपलं किंवा दर महिन्याला आपलं एक बजेट आपण तयार करावं। ज्या बजेटमध्ये दर महिन्याचा येणारा आपला एकूण इन्कम किती आहे आणि आपण दर महिन्याला आपल्या कुटुंबासाठी लागणारा जो खर्च आहे तो किती आहे त्याचं आपण टेबल तयार करावं, बजेट तयार करावं। त्याच्यामुळं आपल्याला हे समजतं की मी किती बचत करू शकतो। आता रुपयाची व्हॅल्यू कशी कमी व्हायला लागली ते पुढच्या याच्यामध्ये आपण पाहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला हे दाखवलेलं आहे की 1990 मध्ये सोन्याचा दर होता 3,200 रुपये। 2005 मध्ये सोन्याचा दर होता 6,145 रुपये। 2024 मध्ये सोन्याचा दर आहे 67,254 आणि आज सोन्याचा दर आहे 1,05,000 रुपये। म्हणजे 9 ते 10% ही महागाई या ॲसेटमध्ये वाढलेली आहे। पेट्रोलचा विचार करता 1990 मध्ये 9.84 म्हणजे जवळपास 10 रुपयाला पेट्रोल त्यावेळेला होतं। 2005 मध्ये हेच पेट्रोल 38 रुपये झालं आणि 2024 मध्ये हे पेट्रोल जवळपास 96 रुपये 50 पैसे झालं आणि आज हे पेट्रोल 110 रुपये आहे। डिझेलचा विचार करता 4 रुपये 90 साली होते, 2005ला 20 रुपये होतं, 2024ला 92 रुपये आहे आणि आज जवळपास 100 रुपयाच्या आसपास आहे। दुधाचा भाव विचारात घेता 1990 मध्ये 6 रुपयानं दूध मिळत होतं लिटर, 2005ला हेच 19 रुपये लिटर झालं, 2024 मध्ये हे 74 रुपये लिटर झालं आणि आज 80च्या आसपास आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसतं की ॲक्च्युअल इन्फ्लेशनचा रेट हा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा आहे। सोन्याचा इन्फ्लेशनचा रेट 10% आहे, पेट्रोलचा जवळपास 6-7% आहे, डिझेलचा 10% आहे आणि दुधाचा 7%, 8% आहे। याचा अर्थ असा की महागाई दरवर्षी वाढते पण आपला इन्कम वाढत नाही। म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं फायनान्शियल नीड्स जर अचीव करायचे असतील तर इन्फ्लेशन हा सगळ्यात मोठा आपला हार्डल आहे। आणि ह्या इन्फ्लेशनपेक्षा जास्त जर आपण याच्यामध्ये बचत गुंतवून त्याच्यामध्ये जर इन्कम मिळवत असू तरच आपल्याला वेल्थ क्रिएशन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग सक्सेसफुल होऊ शकतं। आणि इन्फ्लेशन याचा विचार करता 1 लाख रुपये जर आपल्या 1990 साली असतील तर आज त्या 1 लाखाची व्हॅल्यू असेल फक्त 10,000 रुपये। म्हणजे अवमूल्यन चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी पैसा बचत करण्याची गरज आहे आणि हे आपण पाहिलेलं आहे। आता याच्यानंतर आपण हे पाहणार आहोत की अजून कशासाठी आपल्याला पैशाची बचत करून ठेवायची आहे किंवा गुंतवायची आहे। तर याच्यासाठी आपले काही गोल्स पण आयुष्यामध्ये येतात। पुढच्या स्लाईडमध्ये ह्या स्लाईडमध्ये बघा, आपण जर एखाद्याचा हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस म्हणजे घरखर्च असेल 25,000 रुपये, तो 2024 मध्ये 50,000, 49,250 रुपये झालेला आहे
आणि 2034 मध्ये हाच जवळपास 97,000 ते 1,00,000 रुपये असेल. म्हणजे आपल्या घरखर्चसुद्धा किती प्रपोर्शनमध्ये वाढतो याचा विचार करता मी फायनान्शियली फिट आहे का, फायनान्शियली माझ्याकडे तशी ताकद वाढवून मी ठेवलेली आहे का, याच्यासाठी बचतही करायला लागेल आणि बचतीबरोबर गुंतवणूक करावं लागेल. दुसरं, मुलांच्या शिक्षणाचा विचार करता 2014 मध्ये ग्रॅज्युएशनचा खर्च विचार करता, जे टेक्निकल साईडचा, इंजिनिअरिंग साईडचा वगैरे, तर 8,00,000 रुपये साधारण डिग्रीसाठी 4 वर्षाचा खर्च येतो. हाच खर्च आता 2024-25 मध्ये जसं 15,74,000 म्हणजे 16,00,000 म्हणजे डबल झालेला आहे आणि 2034 मध्ये हा एकूण 31,00,000 ते 32,00,000 असेल. आजकाल मुलांची लग्न कशी करतात आपल्याला माहिती आहे. मग ते अरेंज मॅरेज असेल, प्रपोज्ड मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल, ही सर्व लग्न आपल्याला प्री वेडिंगमध्ये किती खर्च होतो, देखाव्यामध्ये किती खर्च होतो, मानपानामध्ये किती खर्च होतो याचा विचार करता लग्नाचा खर्च आपण म्हणतो. आता अरेंज मॅरेज असेल पण लग्न आपल्याला बचतीमध्ये करता येतं, पण हे शक्य नाही आहे कारण आजकाल फॅशन आहे. 2014 लग्नाचा खर्च 15,00,000 रुपये होता. 2024 हा जवळपास 29,30,00,000 रुपये होईल आणि झालेला आहे आणि 2034 हाच खर्च 58 ते 60,00,000 झालेला आहे. मग मित्रांनो, हे जर आपल्या आयुष्यातले गोल असतील, हे आपले साधे गोल बघितलेत, इसेन्शियल गोल्स बघितलेत, हे जर गोल मला पूर्ण करायचे असेल तर मला माझ्या इन्कमवरती इन्कमवरती मला लक्ष ठेवावं लागेल, बचत करावी लागेल आणि बचत केल्याशिवाय मला गुंतवणूक करता येणार नाही. आणि गुंतवणूक अशा ठिकाणी केली पाहिजे की माझे ॲसेटसुद्धा चूज करताना मी अतिशय बारकाव्यानं माझे गुंतवणुकीसाठी जिथं मी गुंतवणूक करणार हे मला माहिती असलं पाहिजे. आजकाल फक्त बँकेमध्ये FD करून आपल्याला वेल्थ क्रिएशन किंवा पैसा मिळू शकत नाही, जास्त पैसा मिळत नाही, कारण महागाई 10% झाली आणि बँकेचा रेट आपल्याला मिळतो 6%, 4% लॉस आहे. पोस्टाच्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा 6%च्या वरती आपल्याला गुंतवणूक मिळत नाही. आणि त्याचबरोबर इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करता इन्शुरन्सचे प्रोडक्ट जे आहेत सेफ आहेत म्हणून आपण गुंतवणूक करतो, पण या ठिकाणी गुंतवणूक आपल्याला अशा ठिकाणी केली पाहिजे. म्हणून सिलेक्शन ऑफ ॲसेट हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, आपल्याला निश्चितच हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ इतर मित्रांना पाठवा, शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.